नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बीएससी फिजिक्स इन ऑनर्स या कोर्स बद्दल पाहणार आहोत की हा कोर्स काय आहे, याच्यामध्ये सिलेबस काय आहे, कोणत्या विद्यार्थ्यांनी हा कोर्स निवडायला पाहिजे, याचा तुम्हाला पद्धती ज्या आहेत परीक्षेच्या त्या कोणत्या बेसिसवर पाहायला भेटतात, अभ्यास कशा प्रकारे याच्यामध्ये असतो, सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. व्हिडिओ हा एंड पर्यंत पहा. नवीन असाल चॅनलवर सबस्क्राईब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. तर हा कोर्स काय आहे याबद्दल पाहूया. तर मेनली याच्यावर इलेक्ट्रोमॅग्नेटिझम, न्यूक्लिअर, त्याचबरोबर जे क्वांटम मेकॅनिक्स आहे अशा विषयांवर मेनली फोकस केला जातो. आणि ह्या कोर्सचा जो कालावधी आहे तो तुम्हाला 3 वर्षाचा पाहायला भेटतो. आता यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागते ते पाहूया. तर बघा, ऍडमिशन घेण्यासाठी जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुमची 12th कंप्लीट होणे हे आवश्यक आहे, कारण हा एक अंडर ग्रॅज्युएट म्हणजे डिग्री स्तरावरील कोर्स आहे. जो विद्यार्थी 12वी पास आउट आहे तो हा विद्यार्थी जो आहे या कोर्ससाठी जो आहे तो ऍडमिशन घेऊ शकतो. ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला 10+2 म्हणजे 12वी जी आहे ती मिनिमम 50% मार्क्स असणे, त्यावर पास आउट असणे गरजेचे आहे. तुम्ही जर एवढंच क्वालिफाय होत असाल तर तुम्ही इझिली या कोर्ससाठी ऍडमिशन मिळवू शकता. आता आपण याची ऍडमिशन प्रोसेस पाहूया. तर बघा, खूप सारी युनिव्हर्सिटीज आहेत, जसं क्वांटम युनिव्हर्सिटी आहे, दिल्ली युनिव्हर्सिटी आहे. तर अशा युनिव्हर्सिटीज मध्ये हा कोर्स जो आहे तो ऑफर केला जातो. महाराष्ट्रामध्ये बी काही कॉलेजेस आहेत, काही युनिव्हर्सिटीज आहेत जिथं हा कोर्स ऑफर केला जातो. अशा कॉलेजच्या वेबसाईटवर तुम्हाला जावे लागेल आणि तिथून ऍडमिशन प्रोसेस जी आहे ते तुम्हाला होऊन जाईल. दरवर्षीच्या जून जुलै या मंथमध्ये तुम्हाला याची ऍडमिशन प्रोसेस स्टार्ट झालेली पाहायला भेटेल. याचे ऍडमिशन तुम्ही ऑनलाईन ॲज वेल एज ऑफलाईन पद्धतीने करू शकता. त्याचबरोबर याच्यामध्ये मेरिट बेस ॲज वेल एज एंट्रन्स एक्झाम बेस जे आहे ते ऍडमिशन होतं. मेरिट बेस कसं, तर तुमच्या मार्क्स जे असतात 12वीचे जे बोर्डाच्या परीक्षानंतर पडलेले आहेत त्या मार्क्सच्या बेसिसवर तुम्हाला ऍडमिशन जे आहे ते मिळून जाते मोस्ट ऑफ कॉलेजेसमध्ये. पण जर महाराष्ट्राच्या बाहेर युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला हा जो कोर्स करायचा असेल तर तिथे त्यांची एंट्रन्स एक्झाम तुम्हाला पास आउट होणे गरजेचे आहे. जसं LPU नेस्ट, CUET अशा एक्झाम्स असतात, त्या सुद्धा क्वालिफाय कराव्या लागतात. आणि आफ्टर क्वालिफाईंग द एक्झाम तुम्हाला इझिली ऍडमिशन मिळून जाते. लास्ट प्रोसेस असते फीची, त्यानंतर तुमचं ऍडमिशन जे आहे ते कन्फर्म होऊन जातं. आता आपण याच्या कालावधीबद्दल पाहूया. तर बघा, या कोर्सचा कालावधी तुम्हाला 3 वर्षाचा पाहायला भेटतो. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ऍडमिशन घेतात तर याचा अभ्यासक्रम तुम्हाला 3 वर्षामध्ये पूर्णपणे शिकवला जातो. याच्यामध्ये मेनली फिजिक्सच्या गोष्टींवर जो आहे तो फोकस केला जातो. आता याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही ऍडमिशन घेता, तुमच्या कॉलेजच्या जे एक्झाम्स असतात, वायवा असेल किंवा ज्याही थेरीज असतील, त्या एक्झाम्स असतील थेरॉटिकल्स वगैरे, तर हे एक्झाम जे आहे त्या सेमिस्टर पद्धतीने होतात, कारण याच्यामध्ये पूर्ण अभ्यासक्रम सेमिस्टर बेस आहे. 3 वर्षामध्ये तुम्हाला 6 सेमिस्टर्स पाहायला भेटतात आणि हे 6ही सेमिस्टर तुम्हाला क्वालिफाय किंवा पास होणे गरजेचे आहे. जे हे 6 सेमिस्टर जे आहेत ते प्रत्येक वर्षामध्ये तुम्हाला 2 सेमिस्टरच्या परीक्षा द्याव्या लागतात किंवा अभ्यास करावा लागतो. 3 वर्षामध्ये तुमचे 6 सेमिस्टर कंप्लीट होतात आणि आफ्टर 3 इयर्स तुम्हाला जे डिग्रीचे सर्टिफिकेट आहे ते मिळून जाते, जे तुम्ही फर्दर स्टडीज मध्ये यूज करू शकता. तर मित्रांनो, आता आपण याचा सिलेबस पाहूया. तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, यामध्ये सेमीकंडक्टर डिव्हाइस बद्दल शिकवलं जाते, त्याचबरोबर कॉम्प्युटर प्रोग्रामिंग अँड थर्मोडायनामिक्स, वेव्ह अँड ऑप्टिक्स, क्लासिकल मेकॅनिक्स अँड थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी, properties of matter and kinetic theory of gases, physics lab, mechanics and properties of matter, physical chemistry lab 1, electricity magnetism, atomic molecular physics, digital electronics, quantum mechanics, applied optics, wave and optics 3, physics lab, solid state and nanophysics, त्याचबरोबर atomic and molecular spectroscopy. तर अशा प्रकारचे खूप जे विषय आहेत हे फिजिक्स रिगार्डिंग विषय आहेत. यांचा डिटेल्ड अभ्यास जो आहे तो याच्यामध्ये शिकवला जातो. जे डिटेल्ड अभ्यास आहे तो याच विषयामध्ये, कारण हा ऑनर्स पार्ट आहे. असा जो सब्जेक्ट आहे ते तुम्हाला सर्व सब्जेक्ट किंवा याच्यापेक्षा ह्याच लेवलचे सब्जेक्ट तुम्हाला BSc फिजिक्स मध्ये शिकवले जातात. पण सर्व काही डिटेल्ड अभ्यास करायचा असेल तर या ऑनर्सच्या सब्जेक्ट मध्ये तुम्हाला करायला भेटून जातो. तर आता आपण पुढील संधी पाहूया. तर याच्यामध्ये खूप सारे जॉब पोझिशन्स अवेलेबल आहेत, जसं रेडिओलॉजिस्ट किंवा रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट, त्याचबरोबर प्रोफेसर
अशा प्रकारचे खूप सारे जॉब्स अवेलेबल आहेत, जे जॉब्स तुम्ही मिळवू शकता. याच्यामध्ये काही टॉपच्या रिक्रुटर कंपनीज आहेत, जसं इस्रो आहे, DRDO आहे, ज्याच्याबद्दल तुम्ही ऐकून असाल, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, मी आता सांगितलं इस्रो. तर असे ऑर्गनायझेशन जे टॉप रिक्रुटर्स आहेत, अशा ठिकाणी तुम्हाला जॉब मिळतो. पण हे सर्व जॉब तुमच्या स्किल्सवर बेस आहे मित्रांनो. असं नाही की तुम्ही डिग्री कंप्लीट केली आणि तुम्हाला जॉब याच्यामध्ये इझिली मिळतो. काही ठिकाणी जॉब इझिली मिळून जाईल, पण तुम्हाला जर टॉप लेवलवर जायचं असेल तर तिथं स्किल्स मॅटर करतात. ह्याचे जॉब रिक्रुटर्स जे असतात, त्याचबरोबर जॉब पोझिशन जे असतात, त्यांचा पगार किती मिळू शकतो, याचं पॅकेज किती असतं, हे सर्व डिटेल जे आहे जर तुम्हाला वाचायचे असेल तर डिस्क्रिप्शनच्या लिंकला क्लिक करून तुम्ही याबद्दल रीड करू शकता. आता पाहूया की हा कोर्स का आणि कोणी निवडायला पाहिजे. तर का याचं उत्तर असं देऊ इच्छितो की ज्या विद्यार्थ्यांना फिजिक्स हा विषय सोपा जातो किंवा आवडतो किंवा त्याच्यामध्ये स्किल्स डेव्हलप करायचे आहेत. 12वीची एक्झाम तुम्ही दिली असेल, नीटचं प्रिपरेशन करत असाल तर फिजिक्स असतं त्यामध्ये, तर सोपा जात असेल तर नक्की तुमच्यासाठी हा कोर्स डिझाईन केला गेलेला आहे. जर तुमचं MBBSचं स्वप्न नसेल पण तुम्हाला BSc मध्ये फिजिक्स ऑनर्स करायचा असेल, डिटेल्ड फिजिक्सचा अभ्यास करायचा असेल, तर नक्की हा कोर्स तुमच्यासाठी डिझाईन केला गेलेला आहे. जर तुम्हाला पुढे जाऊन DRDO, इस्रो अशा ज्या टॉप रिक्रुटर्स आहेत किंवा हे ऑर्गनायझेशन्स आहेत, अशा ऑर्गनायझेशन मध्ये जॉब करायची इच्छा आहे, स्वप्न आहे, तर नक्की ही डिग्री तुमचं ते स्वप्न पूर्ण करून देऊ शकते. त्याचबरोबर याच्यामध्ये प्रोफेसर असेल, रेडिओलॉजिस्ट असेल, असे खूप सारे जॉब्स अवेलेबल आहेत. ते सुद्धा तुम्ही प्रायव्हेट लेवलवर करू शकता. ॲज वेल ॲज तुम्हाला ही डिग्री भेटल्यानंतर गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये सुद्धा जॉब असतात. त्या जॉब सुद्धा तुम्ही इझिली मिळवू शकता. पण त्यासाठी तुम्हाला गव्हर्नमेंट एक्झामचं प्रिपरेशन करावं लागते. त्या जॉब्स ज्या आहेत त्या क्वालिफाय व्हावं लागतात. हे सर्व काही तुमच्या अभ्यास, तुमचा माइंडसेट, तुमच्या स्किल्सवर डिपेंड आहे. तर मित्रांनो, ही होती पूर्ण माहिती या कोर्स रिगार्डिंग. जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा इतरांबरोबर, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच वेगवेगळ्या कोर्सेसच्या व्हिडिओसाठी काही प्रश्न असतील या कोर्स रिगार्डिंग किंवा इतर कोर्स रिगार्डिंग, कॉमेंट सेक्शन मध्ये कॉमेंट करू शकता. आमच्याशी पर्सनली बोलण्यासाठी इंस्टाग्रामची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शनच्या लिंक मध्ये दिलेली आहे, तिथे क्लिक करून आमच्याशी जी आहे ती चर्चा करू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.